नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी एज्युकेशन विजय सर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं प्रत्येकदा स्वागत आहे. आपण पाहतो आहोत इयत्ता 7ची स्कॉलरशिप आणि स्कॉलरशिपचा आपला लेसन आता चालू आहे 20 नंबरचा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स अँड नेट्स. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर बघूया, याच्याविषयी थोडीशी बेसिक माहिती बघूया आणि आपण आपल्या लगेच एक्सरसाइज 20.1 कडे वळूया. लेट्स सी nets. What is meant by nets? The two-dimensional shape from which a three-dimensional object can be made by folding it is called net of that object. What is meant by net? Net means nothing but a standard form of that 3D 2D dimensional shape. Look at that here. Then one example, we will take one example. If you see, this is a plain paper. Plain paper means 2D. आपण नंतरच्या थोड्या याच्यामध्ये नेट्स आणि क्युबॉइड काय बघितले की आपण लगेच फरक बघूया 2D आणि 3D मध्ये काय आहे. तर 2D काय आहे? 2D हॅज अ हॅव्हिंग ओनली लेंथ अँड ब्रेथ. अँड 3D, व्हॉट इज मीन बाय 3D? 3D मीन्स हॅव्हिंग ब्रेथ, लेंथ अँड हाईट. ओके, दॅट इज कॉल्ड 3 डायमेन्शनल. आता दिस इज अ 2 डायमेन्शनल पेपर. ओनली इट डझंट हॅव हाईट, ओनली लेंथ अँड ब्रेथ. ओके, याला फक्त हे पेपर घ्या, आपला सोपा जो पेपर आहे. आता हा पेपर आहे, हा पेपर पण काय आहे? 2D आहे. ओके, आता हा पेपर पण काय आहे? 2D आहे की नाही? हे सर्व 2D आहे. 2D म्हणजे काय? फळ्यावर काढलेली आकृती देखील काय असतात? 2D असतात, कारण की त्यांना फक्त लांबी आणि रुंदीच असते, हाईट नसते, आहे की नाही? आणि हाईट नसेल तर त्याला आपण 2D म्हणतो. आणि हाईट त्याच्यामध्ये जर ॲड केली तर आपल्याला 3D मिळतं. मग आपण बघा, ह्या 2D पासूनच, ह्या 2D ऑब्जेक्ट पासूनच 3D ऑब्जेक्ट तयार होतो. आता कसं, याचा जर बेस आपण एक घेतला समजा रेक्टँगल, आहे की नाही? ह्या रेक्टँगल सारखे सेम जर याच्यावर फोल्ड करून जर आपण असे कडे घालत गेलो की याला एक विशिष्ट प्रकारची हाईट मिळते मित्रांनो. आता कागद हा लहान आहे, पाहिजे तशी हाईट आपल्याला मिळणार नाही, तरी पण मी याच्यामध्ये गॅप ठेवतो, त्यामुळे जरा हाईट दिसायला आपल्याला मदत होईल. बघा या ठिकाणी आता हे जे झालं, हे आपला फिगर तयार झाली परत. मग ह्या 2D ला सेम 2D जे शेप एकावर एक ठेवून जर आपण लेअर तयार केला तर एक 3D आकृती तयार होते, आहे की नाही? 3D डायमेन्शनल म्हणजे 2D पासून काय? द 2 डायमेन्शनल शेप फ्रॉम विच 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट कॅन बी मेड बाय फोल्डिंग इट इज कॉल्ड नेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. दॅट इज द नेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. विच ऑब्जेक्ट? दिस ऑब्जेक्ट, दॅट रेक्टँग्युलर शेप, दॅट ऑब्जेक्ट. ओके, याला मग विशिष्ट प्रकारची एकूण एक जाडी तयार होईल, एकूण जाडी तयार होईल. आणि जाडी म्हणजेच काय मित्रांनो? हाईट. याला 3D शेप म्हणायचं, की ज्याला आपल्याला व्हिज्युअल जर आपण बघितले तर याला ही लेंथ, ब्रीथ आणि ही खूप घड्या घातल्यामुळे इथं हाईट तयार होईल. मोठा जर कागद घेतला आपण तर. आता जे बुक आहे बघा, या ठिकाणी बघा आपण मित्रांनो, आता एक बुकच घेऊया आपण एक्झाम्पलसाठी. बघा या ठिकाणी आता हे बुक आहे, आपल्याला दिसायला थोडंसं हे जाईल. आता हे बुक आहे, हे बुक म्हणजेच काय मित्रांनो? हे बुक हे 2D. आता एक हे जे पेज आहे, एक पेज म्हणजेच काय मित्रांनो? हे 2D. आता 2D वर 2D असं जर हे घालून हे पुस्तक तयार झालेले, त्यामुळे हे काय, याला कोणता शेप तयार झाला? 3D का बरं? बघा या ठिकाणी याला जाडी पण दिसत आहे, आपल्याला दिसते की नाही जाडी? कारण की 2D शेप, सेम आकाराचे 2D चे शेप जे आहेत, हे कोणते? रेक्टँग्युलर आकाराचे, ते एकावर एक ठेवून परत त्या 3D याची एक आकृती तयार केलेली आहे. त्यालाच काय म्हणायचं? नेट्स म्हणायचं. लक्षामध्ये? यालाच काय म्हणायचं? नेट्स. आपलं पुस्तक देखील 3D शेपमध्येच बनतं, कारण त्याला विशिष्ट प्रकार जाडी तयार होते, सारख्या आकाराचे कागद एकाला एक जोडून त्याला एक जाडी तयार होते, हाईट तयार होते, म्हणून ते काय आपलं एक 3D आहे. आलं लक्षामध्ये? आता शॉर्टकटमध्ये पाहूया. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत आहेत. 2D आणि 3D मधला फरक आपल्याला समजला असेलच. 2D म्हणजेच काय? जे आपण फळ्यावर काढतो, जेवढ्या आकृत्या काढतो सगळ्या, त्याला 2D शेप असतात, लेंथ आणि ब्रीथच असते, फक्त त्याला हाईट काढता येत नाही फळ्यावर, आहे की नाही? लक्षामध्ये का? आता पेज पण काय आहे एक मित्रांनो? हा पण एक 2Dचा आहे. आता सरफेस जर घेतला आपण एखाद्या फरशीचा, ह्या टीपॉटचा, बुकचा, तो सरफेस देखील एक जर असेल, तो देखील काय? 2D आणि लेंथ म्हणजे लेंथ आणि ब्रीथमध्ये असतो, त्यामुळे तो 2D. 3D म्हणजेच काय? त्याला हाईट मिळवावी लागते, आहे की नाही? हाईट मिळवल्यामुळे त्याची जाडी वाढते आणि त्या जाडीलाच हाईट म्हणतो आपण, आणि त्याला 3D डायमेन्शनल शेप म्हणायचं. आलं मित्रांनो लक्षात? बघूया आता क्युबॉइड. व्हॉट इज मीन बाय क्युबॉइड? क्युबॉइड इज ऑल्सो नोन एज अ रेक्टँग्युलर प्रिझम. आता ह्या क्युबॉइडलाच काय म्हणतात मित्रांनो? रेक्टँग्युलर प्रिझम, आहे की नाही? आता प्रिझम काय आहे? त्याचा बेस आणि टॉप सेम असतो, आहे की नाही? दॅट बॉटम अँड टॉप सर्फेसेस आर आयडेंटिकल. एक सारखीच असतात, तंतोतंत जुळणारे असतात ते, त्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो? जे बेस आहेत ते
या क्युबॉइडची बेस कोणती रेक्टँग्युलर शेपची, त्यामुळे त्यांना काय म्हणायचं क्युबॉइड. आणि क्युबॉइड इज ऑल्सो नोन ॲज अ रेक्टँग्युलर प्रिझम, त्याला रेक्टँग्युलर प्रिझम देखील म्हणतात क्युबॉइडला. का बरं? प्रिझम म्हणजेच काय, त्याचे दोन्ही टॉप आणि बॉटम सारखे असतात त्याला प्रिझम म्हणतो, आणि ज्याचे सारखे नसतात त्याला पिरॅमिड म्हणतो. त्याचा डिफरन्स आपण बघणारच आहोत. बघा मग क्युबॉइड म्हणजे काय, हॅव्हिंग ऑल द सरफेसेस रेक्टँग्युलर इज कॉल्ड क्युबॉइड. याचे सर्व सरफेस काय असतात रेक्टँग्युलर इन शेपमध्ये असतात. मग त्याला कडा किती असतात, याला कडा किती असतात हे सर्वांना माहीत आहे, याला 12 कडा असतात आहे की नाही क्युबॉइडला. 12 एजेस अँड 8 व्हर्टिसेस आणि 6 फेसेस. आता बघा या ठिकाणी छोटंसं एक्झाम्पल घेऊया आपण. आता हे बघा हे आहे क्युबॉइड, आणि याचे जे सरफेस आहेत मित्रांनो सर्व सरफेस हे कसे तर रेक्टँग्युलर इन शेपमध्ये आहेत. हा रेक्टँग्युलर आहे, असं जरी बघितलं तुम्ही तर हा देखील रेक्टँग्युलर इन शेप. सर्व शेप जे आहेत रेक्टँग्युलर इन शेपमध्ये आहेत. बघा हा पण रेक्टँग्युलर इन शेपमध्ये आहे की नाही. आणि जर ते आकृतीला आता क्युबॉइड आहेच बरोबर, कारण की रेक्टँग्युलर शेप एकावर एक ठेवून ही इतकी जाडी तयार झालेली आहे मित्रांनो, आलं लक्षामध्ये. पण याला प्रिझम का म्हटलंय, कारण याचा बेस आणि टॉप सेम आकाराचे आयडेंटिकल आहेत, म्हणून याला आपण प्रिझम देखील म्हणतो बरोबर, आलं लक्षामध्ये. आणि पिरॅमिडमध्ये काय असते, बेस हाच असतो. समजा बेस असाच असेल, पण त्याला पॉईंट एक पॉईंटला त्याचे म्हणजे टॉप जो असतो तो टॉप त्यांचा पॉईंटमध्ये असतो, त्याला व्हर्टिसेस असतात, आलं लक्षामध्ये. त्याला म्हणायचं पिरॅमिड. ते बघू फरक तर बघूच, पण याला म्हणायचं क्युबॉइड. म्हणजे सर्व सरफेस किती दिसले तुम्हाला रेक्टँग्युलर इन शेपमध्ये दिसले, आलं लक्षामध्ये. हा एक फरक आहे. अँड द फेसेस ऑफ दॅट क्युबॉइड, द अपोजिट फेसेस ऑफ दॅट क्युबॉइड आयडेंटिकल. लुक ॲट दॅट हिअर, दिस स्पेस अँड दिस स्पेस इक्वल सेम ॲज इट इज. तशाला तशीच आहेत, सारखीच तंतुनं जुळणारे आहेत एकमेकांना, लक्षामध्ये ते असतातच. हा फेस आणि इकडला फेस. आता हा टॉप आणि बॉटम सेम आहे आयडेंटिकल, लक्षामध्ये. हा एक त्यांचं प्रॉपर्टी आहे. बरं असो, क्युबॉइड आपल्याला समजलं असेल. स्क्वेअरमध्ये पण सेम क्युबॉइड सारखंच आहे, फक्त याचे सर्व सरफेस कसे असतात स्क्वेअर असतात या क्यूबचे, आलं लक्षामध्ये. सर्व सरफेस समोरासमोरचे म्हणल्यापेक्षा सर्वच जे आहेत ते इक्वल आणि सेम आयडेंटिकल असतात. ऑल फेसेस आर स्क्वेअर, त्याला म्हणून आपण त्याला क्यूब म्हणतो. मग क्यूबमध्ये आणि क्युबॉइडमध्ये फरक काय, याचे सर्व सरफेसेस रेक्टँग्युलर इन शेपमध्ये असतात, अपोजिट सरफेसेस आर आयडेंटिकल. आणि क्यूबचे काय, सर्व सरफेस आयडेंटिकलच असतात, आणि जे आहे त्यांची जी सरफेस आहे ते सरफेस स्क्वेअर असतो. ह्या क्यूब आणि क्युबॉइडमधला फरक. आता आपण जाऊया थोडंसं पुढं. ह्या गोष्टी सोप्या आहेत, जे अवघड आहे त्याच्याकडे जास्त बोलूया. फक्त एकदा ठेवा, रेक्टँग्युलर जे आपला जो क्युबॉइड आहे त्यालाच आपण काय म्हणतो रेक्टँग्युलर प्रिझम देखील म्हणतो, कारण त्याचा प्रिझमचा गुणधर्म जो आहे त्याचा टॉप आणि बॉटम सरफेस सेम असतात, आयडेंटिकल असतात, ते आहेत त्याची, अलग लक्षामध्ये मित्रांनो. आता बघूया आपण डिफरन्स बिटवीन प्रिझम अँड पिरॅमिड इन डिटेल. बघूया फीचर, बेसिस, 2 आयडेंटिकल पॅरलल बेसिस. दोन्ही जे बेस असतात त्याची कोणताही जर बेस घेतला समोरासमोरचा तो इक्वल असतो, पॅरल आपलं सेम असतो, आयडेंटिकल असतो, लक्षामध्ये. आणि पिरॅमिडचा एकच बेस, त्याला एकच बेस असतो, लक्षामध्ये. त्याचा जो बेस असतो तोच बेसवर टॉपला असणार आहे का नाही, कारण की पिरॅमिडमध्ये सर्व आकृत्या टॉपला जाऊन जॉईन होतात, तिथं मिती तयार करतात, चिती तयार करतात, सूची तयार करतात, त्या अलग लक्षामध्ये. त्रिकोणासारखं ते एक पॉईंट तयार करतात. आता बघा हा जो आहे, आता पेनाचं टोक बरोबर, आता हे जर आपण धरलं समजा हे बॉटम, आता आपण हा कर्वड शेपमध्ये आहे, ह्या कर्वड शेपमध्ये असतात, त्याचा जो बॉटम असतो बघा हा इथं थोडक्या हे एक्झॅगोनल आहे काय. आता हे एक्झॅगोनल हा प्रिझम आहे. आता हेक्झागोनल प्रिझम का बरे, कारण याचे जे टॉप आहे तेच बॉटमला पण आहे बरोबर, सेम आकृती. पण पिरॅमिडमध्ये काय होतं, याचा इथून एक रेष इथं येणार, याची इथं येणार, याची इथं येणार, याची इथं येणार, हे असे टच होणार एकमेकांना. याची अशा 6 बाजू आहेत त्या अशा टच होणार त्यांच्या एका पूर्ण पॉईंटला 6च्या 6, अलग लक्षामध्ये. त्यामुळं हा एक फरक आहे. याचा बेस जो असतो एकच असतो, तो पिरॅमिड टॉपला तो बेस येत नाही. पिरॅमिड हा टोकदार, आपलं पिरॅमिडला टोक तयार होतं, प्रिझमला नाही, लक्षामध्ये. हा एक फरक आहे. लॅटरल फेसेस, ते पॅरलोग्राम्स युजली इन रेक्टँग्युलर इन शेप. आणि याची जी फेसेस असतात सरफेस साईडची जी बाजू ज्या सरफेसेस असतात त्या कशा असतात ट्रायंगल शेपमध्ये असतात पिरॅमिडच्या. प्रिझमच्या कशा असतात ते पॅरलोग्राम्स असतात, दुसरे कोणतेही असू शकतात, पण जास्त करून कोणते असतात युजली रेक्टँग्युलर इन शेपमध्ये असतात. बघा या ठिकाणी आता हा एक प्रिझम घेऊया आपण, हेक्झागोनल प्रिझम आहे हा, पुढं आहेच आपल्याला बघायचंच आहे. आता हेक्झागोनल प्रिझमचे जे साईडची फेसेस बघा, हा
हे बघा, हे रेक्टँग्युलर इन शेपमध्ये, हे पण रेक्टँग्युलर इन शेपमध्ये आहे, हा पण रेक्टँग्युलर आहे, हे सर्व रेक्टँग्युलर इन शेपमध्ये आहेत. आता पुन्हा एक प्रिझम बघूया आपण. आता हा एक प्रिझमच म्हणायचं, बरोबर. आपण त्या क्युबॉइडला पण काय म्हटलं, प्रिझमच म्हटलंय. बघा, याचा जो सरफेस आहे हा रेक्टँग्युलर शेपमध्ये, हा पण रेक्टँग्युलर इन, हा पण रेक्टँग्युलर इन शेपमध्ये आहे. लक्षामध्ये, म्हणजेच काय तर जे प्रिझमचे जे साईडचे जे सरफेसेस असतात ते पण रेक्टँग्युलर इन शेपमध्ये असतात. हॅज अ सेकंड बेस, टॉप हॅज अ सेकंड बेस. आता हा जो प्रिझम आहे, या प्रिझमचा जो टॉप आहे तो देखील सेकंड बेसच असतो. बघा, आता या ठिकाणी याचा टॉप आणि बॉटम सेमच आहे, म्हणजे हा बेस आहे, आणि याला जर असं केलं तर हा पण बेसच तयार होतो याचा, आहे की नाही. म्हणजे बेस कसे, त्याला 2 बेस आहेत. कशाला, प्रिझमला. पण पिरॅमिडला एकच बेस आहे. तुम्ही जर म्हणले पिरॅमिडला मला दोन्ही बाजून असं ठेवायचं आहे, तर आपण पिरॅमिडला दोन्ही बाजून असं ठेवू शकत नाही, कारण त्याला एकच सरफेस आहे, एकच बेस असतो. आलं की, दोन्ही बाजून आपण ठेवू शकतो. अलग लक्षामध्ये, पिरॅमिडला काय तो एका बाजूला टोकदार होत चालतो. अलग लक्षामध्ये, हॅज अ सिंगल पॉईंट, याला पॉईंट मात्र सिंगल असतो आणि बेस पण सिंगलच असतो. लक्षामध्ये, साईडचे बेस मात्र त्याला जेवढी त्याची बेसची आकृती आहे, समजा तो जर स्क्वेअर असेल बेसची आकृती पिरॅमिडची, त्याला तयार होणारे बाजूचे जे सर्व सरफेसेस तयार होणार ते मात्र ट्रायंग्युलर तयार होणार. पेंटॅगॉन जरी घेतला तुम्ही खाली बेस त्याचा, तर त्याचे तयार होणारे जे साईडचे सरफेसेस ते ट्रायंग्युलर्स तयार होणार. लक्षामध्ये, काहीच दिले तुम्हाला, लॅटरल फेस ट्रायंग्युलर, याचे रेक्टँग्युलर असतात. नेमिंग, नेम्ड बाय द शेप ऑफ इट बेस, याचं जे नाव असतं त्याच्या बेसवर, जो बेस आहे तर आता हे बघा, आता हा प्रिझम आहे, हा प्रिझम कोणता आहे, याला हेक्झागॉन आहे. हा हेक्झागॉन आहे म्हणून याचा जो बेस आहे त्याच बेसचं नाव याला पडतं हेक्झागॉनल प्रिझम. लक्षामध्ये, आणि पिरॅमिडचं पण तेच आहे मित्रांनो. आता याचं जर आपण पिरॅमिड तयार केला, याची जर अशी पूर्ण याला जर जॉईन केलं वर असं पूर्ण टोकं, तर देखील याला देखील काय म्हणणार, जो बेस आहे तो त्याचं नाव असतं, फक्त इथं प्रिझम म्हणता येईल. आणि जर टोक जर दिसलं, याचं टोक तयार केलं समजा, तर त्याला पिरॅमिड म्हणायचं, हेक्झागोनल पिरॅमिड. लक्षामध्ये, असा हा फरक आहे. असो, नेम्ड बाय द शेप ऑफ इट बेस. बघा, स्क्वेअर असेल तर स्क्वेअर पिरॅमिड, इथं जर टॉप आणि बॉटम शेप जर सारखा असेल हे त्याचा, तर त्याला प्रिझम म्हणायचं, स्क्वेअर प्रिझम, त्यालाच आपण क्यूब म्हणतो, आहे की नाही. अशा प्रकारचं आहे मित्रांनो हे. चला, आशा करते तुम्हाला प्रिझम आणि पिरॅमिड यातला फरक हा समजला असेल. तर आपण आपल्या मेन भागाकडे जाऊया. बघा, आपला हा मेन भाग, या ठिकाणी आपण तुम्हाला एक तक्ता सोपा, तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढू शकता. जास्त तुम्हाला जर सोपं वाटत असेल तर तुम्ही स्किप करून पुढे देखील जाऊ शकता. अलग लक्षामध्ये, आपल्याला पटकन हा भाग पाहायचा आहे आणि लगेच पुढे आपल्या एक्सरसाइजला सुरुवात करायची आहे. बघा, या ठिकाणी फीचर्स दिलेत आणि फीचर्स नंतर लगेच तुम्हाला काय त्याची जे टाईप्स आहेत त्या टाईपचं देखील वर्णन केलेलं आहे. बघा, ट्रायंग्युलर पिरॅमिड आहे. ट्रायंग्युलर पिरॅमिड कसा असतो, त्याचा बेस काय असणार आहे, ट्रायंगल, बरोबर. पिरॅमिड आणि जे साईडचे सरफेस बनणार आहेत मित्रांनो, ते पण कोणते असणार आहे, ट्रायंग्युलरच असणार आहे. पिरॅमिडचे पूर्ण जे साईडचे जे शेप आहेत ते देखील काय असणार आहेत, ट्रायंग्युलरच असणार आहेत. बघा, ही इकडला ट्रेप जो दिसतोय आपल्याला, हा पण ट्रायंग्युलर, इकडला हा पण ट्रायंग्युलर, आहे की नाही. हे सर्व ट्रायंग्युलर. बघा, तर एजेस किती आहेत याचे, 6. किती एजेस आहेत त्याला, 6 एजेस आहेत. आता 6 एजेस कोणते, बघा, ही कडा 1, ही 2, 3 आणि ही 4, 5, 6 कडा आहे त्याला, बरोबर. व्हर्टिसेस किती येतं, बॉटमचेच फक्त तो त्याचा ट्रायंग्युलर फेस असल्यामुळे बॉटमचे 3 आणि वरचा एक टॉपचा, त्याचे व्हर्टिसेस तयार होतील 4च. आणि फेसेस किती होतील, बॉटमचा 1 आणि साईडचे 3, म्हणजे किती होईल, 4 सरफेसेस मित्रांनो या ठिकाणी. आता स्क्वेअर पिरॅमिड, आता स्क्वेअर पिरॅमिडचं काय होईल मित्रांनो, मला सांगा. बॉटम काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे, बरोबर आहे. पण त्याचं जे टॉप असणार आहे तो स्क्वेअर असणार आहे का नाही, तो एक पॉईंटमध्ये असणार आहे, व्हर्टिसेक्समध्ये त्याला एक व्हर्टेक्स असणार आहे. हां, पण त्याला जे व्हर्टेक्स तयार करण्यासाठी आपण जे रेषा मारून फिगर तयार करणार, ती पूर्ण जे साईडचे जे शेप येणार त्याची कशी येणार, ट्रायंग्युलर्स येणार आहे. लक्षामध्ये, बेस जरी स्क्वेअर असला तरी त्याचे जे साईडचे जे सरफेसेस आहेत ते मात्र कसे ना ट्रायंग्युलर येणार आहेत. अलग लक्षात मित्रांनो, म्हणजे ह्या स्क्वेअर पिरॅमिड झाला. पण याला बघा, याला किती आहेत मित्रांनो, याचे जे एजेस आहेत टॉपला बॉटमला 4, बरोबर बरोबर की नाही. आणि वर जाणारे जे आहेत चारही बाजूने 4 जोडलेले ते 4 आणि 4 8 बेस एजेस असणार आहेत, त्याला कडा असणार आहेत, बाजू असणार आहेत, साईड असणार आहेत. व्हर्टिसेस किती असणार आहेत, बघा, बॉटम कितीचा आहे, स्क्वेअर 4चा, आणि वर पण बॉटम काय असतो, पॉईंटला अटॅच होतो म्हणून तो 1, आणि खालचे 4 5, बॉटमपेक्षा 1 पॉईंट जास्त वाढणार तो वरचा. इथं बघा, आता पेंटॅगोनल पिरॅमिड,
पेंटॅगॉनल पिरॅमिड काय आहे, पेंटॅगॉन म्हणजे खाली बेस असणारे 5 कोनांचा, बरोबर, आणि एजेस पण किती असणार आहेत, 5च असणार आहेत, कारण 5 पॉईंट आहेत, बरोबर. बरं, हे 5 एजेस खालचे, त्याचे ज्या 5 रेषा जातील त्या 5 रेषावर टच होणार आहे, जाणार आहे, 5 पॉईंटहून 5 रेषावर जाऊन टच होणार आहे की नाही, त्या 5 5 आणि 5 10 एजेस किती झाले याचे, मग पेंटॅगॉनल पिरॅमिडचे 10 व्हर्टिसेस जे आहेत मित्रांनो, व्हर्टिसेस बी किती असणार आहेत, खाली 5 असणार आहेत, बरोबर, खाली 5 आणि वरचा एक, कारण सर्व रेषे जाऊन वर एक पॉईंटला अटॅच होणार, तो एक 6, म्हणजे त्याचे जे व्हर्टिसेस असणार आहेत 6 मित्रांनो. म्हणजे काय, जो सरफेस असतो त्या सरफेसपेक्षा एक जास्त पॉईंट घ्यायचा, कारण तो वरचा असतो. हेक्सागोनल असेल तर, पेंटॅगॉनल असेल तर 6 होतील व्हर्टिसेस. आणि फेसेस किती आहेत मित्रांनो, खालचा 1, बॉटमचा, आणि 5 बाजूचे 5, सरफेसेस बी किती 6 तयार होतील, आहे की नाही. आता बघूया आपण पुढचा हेक्सागोनल पिरॅमिड. आता हेक्सागोनल जो पिरॅमिड आहे मित्रांनो, बघा आपल्याला दिसेल तर, आहे की नाही. हेक्सागोनल पिरॅमिडमध्ये काय आहे, आता हेक्सागोनल पिरॅमिड याचा जो बॉटम आहे मित्रांनो, तो बॉटम कसा आहे, हेक्सागॉन म्हणजे 6 याचा असणार आहे. जर बॉटम 6 याचा असेल, त्याच्या ज्या एजेस असणार आहे त्या किती असणार आहे, 6. मग वर जाणार आहे किती असणार आहे, आता 6, म्हणजे 6 आणि 6 किती, 12 एजेस आहे, त्याला 12 बाजू आहेत. बघा या ठिकाणी तुम्हाला एक स्पष्टी करून दे, बघा ही अशी त्याच्या, आहे की नाही, या 6, तर त्याला वर जाणार देखील एक पॉईंटला जे टॅचेस होतात त्या सर्व 6च असणार आहेत, बरोबर. आता हे झाले त्याचे 12 एजेस, पण त्याचे जे साईडचे जे सरफेसेस आहेत मित्रांनो, ते पण कसे असणार आहेत, ट्रायंग्युलर इन शेपमध्ये असणार आहेत. म्हणजे पिरॅमिडचे शक्यतो जास्त म्हणजे टोटली जे सरफेसेस असतात साईडचे, बरं, साईडचे जे सरफेस सर्व ट्रायंग्युलर शेपमध्ये असणार, फक्त त्यांचा बेस बदलणार. लक्षामध्ये, आणि त्या बेसवरून त्याचं नाव पडतं. लक्षामध्ये व्हर्टिसेस किती आहेत, मग तुम्हाला सांगितलं मी अगोदर, जेवढा बेस आहे ते बेसचे पूर्ण 6 आणि वरचा एक टॉपचा वाढतो फक्त, बरोबर, ओळखण्याची प्रकार. आता शेवटचं राहील आपल्या फेसेस किती येतं, 7 फेसेस, म्हणजे 7 पॉईंट आहेत, म्हणजे 7 फेस कोणते, एजेस आपल्या साईडचे किती येतं, 6 आणि टॉप बॉटमचा एक 7, असे 7 फेसेस आहेत हेक्सागोनल पिरॅमिडला. आता स्पेअरला तर कुठलाच हे नाही आहे, एजेस नाही येतं, व्हर्टिसेस बी नाही येतं, फेसेस आहे पण तो कसा आहे, एकच आहे, कर्व्ड आकाराचा आहे. फेसेस ज्याला जो सरफेस असतो त्या स्पिअरला, आपल्या बॉलला, तो कशा आकाराचा असतो, कर्व्ड आकाराचा असतो. लक्षामध्ये, हे आता पिरॅमिडचे गुणधर्म. आता पिरॅमिडमध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, त्याचा जो बेस असतो त्या बेसवरून त्याचं नाव पडतं. आणि जो बेस आहे तो टॉप असतो का, नाही, सर्व जे बेसचे जे रेषा आहेत ते सर्व एक टॉपला जाऊन अटॅच होतात, आणि टॉपला अटॅच झाल्यामुळे जे काही साईडचे सरफेसेस तयार होतात ते सगळे ट्रायंग्युलर इन शेपमध्ये तयार होतात. लक्षामध्ये हा पिरॅमिडमधला फरक आहे मित्रांनो. आता बघूया आपण प्रिझमची माहिती बघूया थोडक्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी समजायला मदत होईल. आता प्रिझम जो आहे, प्रिझम आपण बघणार आहोत. बघा आता पॉईंट्स, फीचर्स जे आहेत त्या प्रिझमचे काय आहेत, तर आता हा जो प्रिझम आहे ट्रायंग्युलर प्रिझम, बघायचे व्हर्टिकल फेसेस, आहे की नाही. आता जे व्हर्टिकल फेसेस आहेत, टॉप आणि बॉटमचे जे फेसेस आहेत, बघा रेक्टँग्युलर इन शेप, याचं बॉटम काय असणार आहे, ट्रायंग्युलर, म्हणजे टॉप पण काय असणार आहे, ट्रायंग्युलर, कारण हा प्रिझम आहे. प्रिझमची वैशिष्ट्ये आपण जेव्हा डिफरन्स बिटवीन दॅट प्रिझम अँड दॅट पिरॅमिड, दॅट टाइम वी हॅव सीन दॅट द प्रिझम्स टॉप अँड बॉटम इज सेम और आयडेंटिकल. ओके, म्हणून याचा जो टॉपचा जो शेप आहे तोच बॉटमचा असणार आहे. म्हणजे त्याला आपण उभं बी असं टॉपच्या बेस घेऊन जमिनीवर ठेवू शकतो आणि बॉटमचं घेऊन देखील जमिनीवर ठेवू शकतो. पिरॅमिडला तसं ठेवता येत नाही, कारण त्याचं एक बाजू टोकदार असते. असो, बघा पूर्ण आपण अगोदर बघितले प्रिझमचे शक्यतो जे साईडचे जे फेसेस आहेत ते कसे असतात, रेक्टँग्युलर इन शेप, म्हणजे बघायचा हा रेक्टँग्युलर इन शेप. इकून जरी बघितलं तर हा बी रेक्टँग्युलर इन शेपमध्ये असणार आहे. इकून जरी बघितलं, हा बघा हा याची जी इकडे बाजू बघितली ती जर अशी घेतली आपण, ती पण रेक्टँग्युलर इन शेपमध्ये येते, बरोबर. दिसायला दिसेल पॅरलोग्राम, पण तो रेक्टँग्युलर इन शेपमध्येच असतो. बघा या ठिकाणी पण दिसतंय, अशा प्रकारे हे आहे. पण याला एजेस किती असणार आहेत ह्या ट्रायंग्युलर प्रिझमला, बघा हे एजेस किती, 1 2 3, बरोबर. हे 3 आणि इकडे 3 आणि 3 किती झाले, 6. पण हे जे जॉईन केलेले आहेत हे 3 9,
एजेस किती मग याला 9 ट्रायगोनल प्रिझमला. व्हर्टिसेस किती येतं, टॉपचे 3 आणि बॉटमचे 3, 3 आणि 3 6. फेसेस बघा टॉपचा बॉटमचा आणि साईडला बनणारे 3, म्हणजे किती झाले ते 5 फेसेस आहे त्याला पूर्ण आकृतीला. लक्षामध्ये. आता पेंटॅगोनल प्रिझम, आता पेंटॅगोनल प्रिझम आपल्याकडे ऑलरेडी आहे. पेंटॅगोनल हेक्सागोनल सॉरी. तर पेंटॅगोनल प्रिझममध्ये पण काय आहे जो पेंटॅगोनल प्रिझम आहे आपला, अरे पेंटॅगोनल प्रिझममध्ये बघा एजेस किती असणार आहेत बघा. आता तुम्हाला याचा जो पेंटॅगोनल म्हणल्यानंतर त्याचा जो बेस असणार आहे बघा, हा जो बेस आहे त्याचा बेस असणार आहे 5 कोणांचा. मग तो बॉटमला जर 5 असतील त्याच्या, तर वर किती असणार आहे मित्रांनो, त्याची व्हर्टिसेस 5 आणि 5 10 आहे की नाही. व्हर्टिसेस 10 कळाले आपल्याला. मग बघा या ठिकाणी एक फिगर जी आहे ही जी बनलेली आहे रेक्टँग्युलर इन शेपमध्ये आहे, त्याचे जे एजेस आहेत किती मित्रांनो 4 आहेत. हे 4, हे पुन्हा इकडे 3, इकडे 3, म्हणजे 4 आणि 3 आणि 3 किती झाले 10, आणि इकडे परत हे 3, म्हणजे खालून पण त्याच्या साईड राहणार आहे आणि इकडे बी राहणार आहे 2. बरोबर. म्हणजे याचे जे एजेस आहेत ते किती असणार आहेत 15 एजेस होणार आहे मित्रांनो. किती. आता पेंटॅगोनल म्हणजे 5, मग 5 गुणिले 3, 5 तरी 15 एजेस असं ध्यानात ठेवा तुम्ही. सगळ्यात सोपं. याला 15 कडा आहेत. आणि ट्रायंगुलर असल्यामुळे याला 3 3 जा आहे की नाही. तर 5 आणि 5 3 जा, 5 3 जा. आणि इथं येतं किती आहे हेक्सागोनल म्हणजे 6 3 जा. एजेस ध्यानात ठेवण्यासाठी 3 मल्टिप्लाय करायचं. कितना त्याची जी पॉईंट असतील तुम्हाला जेवढी त्याचा बेसला, त्याला 3 मल्टिप्लाय केली तुम्हाला एजेस कळून जातील. या ट्रायगोनल प्रिझम, पेंटॅगोनल प्रिझम, हेक्सागोनल प्रिझम. आता हेक्सागोनल प्रिझम आपल्याला समजून घ्यायला सोपा जाऊ शकतो तुम्हाला. आता प्रिझम म्हणजे काय, टॉप अँड बॉटम सेम आर आयडेंटिकल. आता हाऊ मेनी व्हर्टिसेस, सो यू नो दॅट बेस इज 6 points. So this 6 point and that bottom 6 point, 12 points, mean that's vertices 12 and faces 1 and 2 झाले हे. आणि साईडचे 6 या 6 पॉईंटमुळे तयार होणार आहे. मग 6 + 2 8 काय झाले मित्रांनो फेसेस. आणि व्हर्टिसेस किती झाले 12. किती झाले 12 व्हर्टिसेस होतील याला कोणाला, ह्या आपल्या हेक्सागोनल प्रिझमला. तर अशा प्रकारे ही थोडक्यात माहिती आहे आपल्या लेसनविषयी. आशा करतो आपल्याला ती समजली असावी. यातल्या मधला एक दुसरा एक पॉईंट आहे राहिला आपला, तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा हा जो पॉईंट आहे बघा, या ठिकाणी एक पॉईंट आहे पिंटोमिनो. आता पिंटोमिनो म्हणजेच काय बघा, पिंटोमिनो अगोदर ही प्रिझम आहे ना, साइड फेसेस आर रेक्टँगुलर इट इज प्रिझम आणि द साइड फेसेस आर ट्रायंगुलर मीटिंग ॲट अ पॉईंट इट इज पिरॅमिड. बघितलं आपण. तर पिंटोमिनो काय, 5 स्क्वेअर्स ऑफ द सेम साइज आर प्लेस्ड टुगेदर विथ देअर साइड जॉईंट. ओपन बॉक्स फॉर्म्ड फ्रॉम पेंटॅमिनो. ओपन बॉक्स आता क्यूब आहे, या क्यूबलाच आपण थोडक्यात काय म्हणू शकतो पेंटॅमिनो. पण क्यूबमध्ये आणि पेंटॅमध्ये जो क्यूब बॉक्स असतो याच्यामध्ये फरक काय आहे, तो 6 सरफेसेसचा असतो. याचं किती असणार आहे 5, म्हणजे वरचा जो सरफेस असणार तो ओपन असणार आहे म्हणून याला पेंटॅमिनो मिळाले. आणि या 5 सरफेसवरून बॉक्स तयार होतो. आणि त्या बॉक्सला जर पॅक करायच्यासाठी आपण वरचा सरफेस पॅक केला की तो क्यूब तयार होतो. हा याच्यामधला फरक आहे. पेंटॅमिनो 5 स्क्वेअरपासून तयार होतो, पण याचे जे सरफेस आहेत सर्व मित्रांनो स्क्वेअर असतात पेंटॅमिनोचे. प्रश्न विचारले जाऊ शकतो है नाही. क्वेश्चन कुड बी आस्क्ड यू सच टाइप ऑफ पेंटॅमिनो हॅज हाऊ मेनी स्क्वेअर्स, ठीक आहे नाही. तर 5 स्क्वेअर्स म्हणजे क्यूब असतो त्याला 6 सरफेसेस असते स्क्वेअरचे. आणि लक्षामध्ये हा फरक आहे. आपण आता बेसिक नॉलेज जे आहे या लेसनविषयी थोडक्यात बघितलेलं आहे मित्रांनो. आता आपण वळूया आपल्या मेन भागाकडे, एक्सरसाइज 20.1. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ना आवडल्यास लाईक मात्र करायला विसरू नका. बघा आपण पाहत आहोत लेसन क्रमांक 20 आणि त्यातला एक्सरसाइज क्रमांक आता घेणार आहोत आपण 20.1 मित्रांनो. आणि लक्षामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब मात्र विसरू नका. आपण 20.1 सुरू करण्यापूर्वी बघा पहिला प्रश्न काय आपल्या स्क्रीनवर दिसतोय. विच ऑफ द फॉलोइंग नेट्स विल फोल्ड इनटू क्यूब. बघा क्यूब तयार करायचा आहे. यातल्या कोणत्या आकृतीपासून क्यूब तयार होईल मित्रांनो. तिथे अगोदर माहित पाहिजे आपल्याला क्यूब तयार करायला किती सरफेस लागतात, है की नाही. त्या याच्यावरून आपण ओळखू शकतो की आपल्या यातला कोणता आन्सर बरोबर असू शकतं. बरोबर. यातला मला सांगा या ठिकाणी इथे किती क्यूब आहेत मोजा. 1 2 3 4 आणि 5 क्यूब आहेत. इथं 1 2 3 4 5 6.
इथं 6 आहेत, इथं 5 आहेत, इथं 1 2 3 4 5 आणि 6 आपल्याला क्यूब बनवायचा आहे मित्रांनो. इथं पण आहेत पण हे रेक्टँगल आहेत, बाकीचे स्क्वेअर आहेत. 6च आहेत इथे पण. त्याच्यामध्ये कोणती आकृती आहे की जी आपल्याला क्यूबमध्ये रूपांतरित करता येईल जर तिला आपण फोल्ड केलं तर. तर 1 नंबरची आकृती जी आहे मित्रांनो तिला आपण जर फोल्ड केलं तर ती आपल्याला क्यूबमध्ये रूपांतरित करू शकतो. का बरं? कारण की क्यूब तयार करायला स्क्वेअर लागतात आणि इथे सर्व स्क्वेअर आहेत आणि स्क्वेअर बी किती लागतात? 6 स्क्वेअर लागतात. क्यूब बनवायला 6 क्यूब लागतात. किती? 6 सरफेसेस पाहिजेत कायचे? स्क्वेअरचे. सिक्स सरफेसेस पाहिजेत कायचे? स्क्वेअरचे. बरोबर, त्यापासूनच आपण क्यूब बनवू शकतो. इथं पण आहेत 6 मित्रांनो, पण 2 याच्यामध्ये रेक्टँगल आले लक्षामध्ये. त्यामुळे ही आकृती नाही. इथं 5 आहेत, 5 पासून तो ओपन बॅक्स पेंटॅमिनो तयार होईल आणि याच्यापासून तर आपण कशाच प्रकारे क्यूब बनवू शकत नाही. याच्यामध्ये स्क्वेअर शेपच नाही. त्यामुळे आपलं आन्सर जे असणार आहे ते काय असणार आहे? 1 नंबरचं असणार आहे मित्रांनो. लक्षामध्ये हे का नाही हे लक्षात ठेवा. आपल्याला ऑप्शन देखील घालता आले पाहिजे गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये. आलं लक्षामध्ये? तरी आपण अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. ती पण एक महत्त्वाची स्किल आहे. हे का बरं नाही? कारण 2 रेक्टँगल आले. रेक्टँगल घेऊन आपण स्क्वेअर तयार करू शकत नाही. इथं 5 आले तर ओपन बॉक्स तयार होईल. आपल्याला क्यूब पाहिजे, हे पण नाही. इथं ऑलरेडीच कटणार आहे. म्हणून आपला आन्सर काय? 1 नंबरचा. लक्षामध्ये. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. 2 नंबर. बघा मित्रांनो, या ठिकाणी दुसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिसतोय. प्रश्न काय आहे की विच ऑफ द फॉलोइंग नेट्स विल फोल्ड इनटू क्यूबॉइड. आता इथे हे ठिकाणी क्यूबॉइड तयार करायचं आहे मित्रांनो. काय काय तयार करायचं आहे? क्यूबॉइड. आता क्यूबॉइड तयार करण्यासाठी त्यांनी विचारले कोणती नेट्स क्यूबॉइडमध्ये कन्वर्ट होऊ शकते. आता या ठिकाणी बघायला काउंट करा. 1 2 3 4 5. इथं 5 आहेत. क्यूबॉइड बी पूर्ण क्लोज शेपमध्ये असतो मित्रांनो. त्यामुळे क्यूबॉइडला पण किती रेक्टँग्युलर लागणार? त्याला पण किती लागणार? रेक्टँगल किंवा स्क्वेअर दोन्हीपैकी. कारण की स्क्वेअर इज ऑल्सो वन टाईप ऑफ रेक्टँग्युलर. लक्षामध्ये. पण इथं मेळ करायला पाहिजे. आपण काय बघितले आपल्या व्हिडिओमध्ये की बाबा क्यूबॉइड बनवण्यासाठी इष्टिकाची ती बनवण्यासाठी आपल्याला रेक्टँग्युलर शेप पाहिजे. पण स्क्वेअर देखील हा एक विशिष्ट प्रकारचा रेक्टँगलच आहे. कारण की जेवढे गुणधर्म रेक्टँगलमध्ये आहेत, रेक्टँगलला पाहिजे तेवढे सर्व गुणामध्ये आहेत? स्क्वेअरमध्ये आहेत. म्हणून स्क्वेअर पण हा एक प्रकारचा रेक्टँगलच आहे मित्रांनो. हे अगोदर समजलं पाहिजे. तेव्हाच मग आपल्याला याच्यावर उत्तर काढता येईल. इथं रेक्टँगलच नाही. मेन नाईट काय आहे की बाबा क्यूबॉइड म्हणजे शक्यतो काय असतं? रेक्टँग्युलर शेप असतात. आता इथं रेक्टँग्युलर शेपच नाही. त्यामुळे मग इथं क्यूबॉइड तयार होईल का? होणारच नाही त्या याच्यानुसार. पण रेक्टँग्युलर एक हे जो स्क्वेअर आहे हा एक प्रकारचा रेक्टँग्युलरच आहे हे माहीत पाहिजे आपल्याला. म्हणजे जो चौकोन आहे, चौरस आहे, तो एक प्रकारचा आयातच असतो. कारण की जेवढे गुणधर्म आयातामध्ये आहेत म्हणजे कोणते 90 डिग्री अँगल, ऑपोजिट साईड्स आर इक्वल अँड पॅरलल आणि डायगोनल बायसेक्ट इच अदर, हे सर्व गुणधर्म कोण पूर्ण करतं? स्क्वेअर म्हणजेच आपलं चौरस पूर्ण करतो. म्हणून चौरस एक प्रकारचा आयात आहे. कारण आयताचे जेवढे गुणधर्म आहेत तेवढे स्क्वेअरमध्ये आहेत. पण जेवढे स्क्वेअरचे गुणधर्म आहेत, सर्व बाजू सारखे असणे, प्रत्येक अँगल रेक्टँगल असणे, हे जे गुणधर्म आहेत सर्वचे सर्व ते रेक्टँगलमध्ये नाहीत. म्हणून रेक्टँगल हा स्क्वेअर नाही, पण स्क्वेअर हा रेक्टँगल होऊ शकतो. हे ज्याला कळालं का त्याचं हे उत्तर बरोबर असणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो बघा, कळतंय का बघा. या ठिकाणी बघा हे चारी बाजू सारखे आहेत. याचे कोण कटकोन आहेत है की नाही? सर्व आहे. आता मी जर एखादा इथे हे काढला समजा, इथं बघा स्क्वेअर आहे. हा स्क्वेअर एक समजून सांगण्यासाठी आपण बघूया. स्क्वेअर काढूया. हा स्क्वेअर आहे आणि हा काय आहे मित्रांनो? रेक्टँगुलर आहे. बरोबर. आता समोरच्या बाजू सारख्या पाहिजे. समोरच्या बाजू कशा पाहिजे? सारख्या पाहिजे. आहेत रेक्टँगुलरच्या. स्क्वेअरच्या पण आहेत मित्रांनो. बघा प्रत्येक अँगल 90 पाहिजे. प्रत्येक अँगल 90 आहे. याचा पण प्रत्येक अँगल 90 आहे. हा जो डायगोनल आहे बायसेक्ट करतात. याचे बी करतात, याचे पण करतात बायसेक्ट. लक्षामध्ये. म्हणजे हे जे रेक्टँग्युलरचे जे गुणधर्म आहेत ते सर्व स्क्वेअरमध्ये आहेत. म्हणून हा स्क्वेअर पण एक टाईपचा आयात आहे, रेक्टँग्युलर आहे मित्रांनो. लक्षामध्ये. पण जे रेक्टँग्युलर आहे तो त्याला आपण स्क्वेअर म्हणू शकत नाही, त्याला आपण चौरस म्हणू शकत नाहीत. का बरं? कारण याच्या सर्व बाजू सारख्या आहेत. हा परपेंडिक्युलर असतो, हे परपेंडिक्युलर नसतो. म्हणजे हे जे काही 2 एक्स्ट्रा गुणधर्म आहेत कोणाचे? ह्या स्क्वेअरचे, हे आयतामध्ये पाहायला भेटत नाहीत. म्हणून आपण आयताला रेक्टँग्युलरला दुसरा स्क्वेअर बनवू शकत नाहीत, पण स्क्वेअरला रेक्टँग्युलर म्हणू शकतो. हे ज्याला समजलं का त्याला हे उत्तर सांगता येईल. मग या ठिकाणी बघा एक आपण हे पण घेऊया, एक प्रॅक्टिकल घेऊन पाहूया. बघा हे 4 आधी 4 आपण हे 4 स्क्वेअर असे मानले. बरोबर. आता हे 2 स्क्वेअर धरून चला. हे आता हे 2 स्क्वेअर आहेत.
आहे की नाही. आपण अशी आकृती मांडली, याला जर क्लोज फिगरमध्ये जर असं हे केलं समजा बघा, आता हे वरचा भाग असा वरून येणार लक्षामध्ये, आणि हा भाग इथं साईडला लागणार मित्रांनो, हा भाग येणार साईडला लागणार, म्हणजे क्लोज फिगर तयार व्हायला याची पण व्हायला. आणि ही आकृती आणि ही आकृती दोन्हीमध्ये काय फरक आहे का? नाही, दोन्ही पण स्क्वेअर आहेत, ते 6 आहेत, हे पण 6 आहेत, त्यामुळे यापासून देखील आपण क्लोज फिगर तयार करू शकतो मित्रांनो. बघा या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण याला जर असं हे केलं तर हे वरून भाग येणार, म्हणजे इथं पण आपण 6 याच्यापासून स्क्वेअर तयार करू शकणार, आपले क्युबॉइड तयार करू शकतो. आता क्युबॉइडला इथं जरी स्क्वेअर असली तरी स्क्वेअर जो आहे तो वन टाईप ऑफ रेक्टँगुलरचा आहे, म्हणून याच्यापासून देखील ह्या दोन्ही आकृतीपासून आपण क्युबॉइड तयार करू शकतो. आन्सर त्याने 3 क्रमांक दिले, पण 2 बी असायला पाहिजे. लक्षामध्ये अजून काही आपल्यास कुठे चांगली माहिती मिळेल बघा. उत्तरचा आन्सर क्रमांक 3 आहे, पण 2 बी असायला पाहिजे. ओके, आता मला आशा करतो की तुम्हाला हे समजलं असावे की बाबा क्युबॉइड स्क्वेअर असताना देखील क्युबॉइड आपण कसा ठरवू शकतो, कारण की स्क्वेअर पण एक आहे, एक प्रकारचा रेक्टँग्युलरचा आहे की नाही, त्यामुळे इथं क्युबॉइड तयार करू शकतो. लक्षामध्ये, कारण इथं काय बघा मित्रांनो, क्युबॉइड करण्यासाठी रेक्टँग्युलरची गरज आहे आपल्याला, आणि स्क्वेअर देखील रेक्टँगलची जी गरज पूर्ण करतो, म्हणून इथं क्युबॉइड तयार होऊ शकतो. आलं लक्षामध्ये. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. 3 नंबरच्या बघा, विच ऑफ द फॉलोइंग फिगर्स इज नॉट अ नेट फॉर पेंटॅमिनो. आता पेंटॅमिनो तयार व्हायला काय बघितलं मित्रांनो, आपल्याला 5 स्क्वेअर पाहिजेत. इथं 5 आहेत का बघा बरं, इथं 6 आहेत, इथं पण 5 आहेत, बरोबर. पेंटॅमिनो तयार व्हायला किती पाहिजे फिगर सांगितले, ओपन फिगर 5 सांगितले मित्रांनो, बरोबर. मग यातली कोणती फिगर त्यांनी काय विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग फिगर इज नॉट अ नेट फॉर पेंटॅमिनो. मग कोणती पेंटॅमिनोसाठी योग्य नाही आहे, की ज्याच्यापासून आपण पेंटॅमिनो बनवू शकत नाही. वी कॅनॉट मेक अ पेंटॅमिनो थ्रू दॅट विथ द हेल्प ऑफ दॅट फिगर. तर विच इज दॅट फिगर, वी हॅव टू फाइंड आउट दॅट फिगर. ओके, सो लुक ॲट हिअर, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, इधर हिअर 1 2 3 4 5 6. या ठिकाणी 6 आहे मित्रांनो, बाकी सर्व ठिकाणी 5 आहे. पेंटॅमिनो तयार व्हायला 5च स्क्वेअर लागतात, इथे मात्र 6 आहेत. यापासून आपण क्यूब तयार करू शकतो किंवा क्युबॉइड तयार करू शकतो, पण आपण पेंटॅमिनो तयार करू शकत नाही, म्हणून आपला आन्सर क्रमांक आहे 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे मित्रांनो. लक्षामध्ये, पेंटॅमिनो म्हणजेच काय, ओपन बॉक्स. वी कॅन ओपन बॉक्स फ्रॉम पेंटॅमिनो. ओके, दिस इज आवर आन्सर. लेट्स वी सी नेक्स्ट क्वेश्चन. बघा या ठिकाणी थोडी खटाखोट झाली मित्रांनो, आपण समजून घेऊ शकता. आता हाऊ विल, प्रश्न सोपा असल्यामुळे मी परत दुसरी काढली नाही. हाऊ विल द 3 डायमेन्शनल फिगर गिवन अलॉंग साइड अपियर ॲज अ व्ह्यूड फ्रॉम अबाव. जर वरून ही जर फिगर पाहिली मित्रांनो आपण अशी वरून, तर आपल्याला काय दिसणार आहे मित्रांनो, वरून जर पाहिल्यानंतर आपल्याला हा भाग दिसणार नाही साईडचा, साईडचे कोणते 4ही भाग दिसणार नाही, बॉटमचा दिसणारच नाही, कारण तो खाली जर गेलेला असणार आहे. वरून जर पाहिलं आपल्याला फक्त काय दिसणार आहे, 3 स्क्वेअर दिसणार आहेत, बरोबर. मग 3 स्क्वेअर कुठे आहेत मित्रांनो, या पूर्ण ऑप्शनमध्ये इथं 4 आहेत बघा, 1 2 3 4, इथं 1 2 3 4, इथं 1 2 आहेत, इथं फक्त इथं 1 2 3 इथं आहेत, म्हणजे 2 नंबरचा आन्सर आपला बरोबर असणार आहे. आलं लक्षामध्ये. वरून जर बघितल्यानंतर हे जरी एकमेकाची खाली जरी असतील, हे वर आहे काय खाली आहे, पण दिसताना वरून काय दिसणार, 3च स्क्वेअर दिसणार, म्हणून हे आपला आन्सर बरोबर असणार आहे. 2 का बरं नाही, कारण की वरून दिसताच आपल्याला 3 दिसणार आहेत स्क्वेअर वरून बघितल्यानंतर असे. लक्षामध्ये, म्हणून आकृती क्रमांक काय आपलं उत्तर जे आहे ते 2 क्रमांक बरोबर आहे मित्रांनो, बरोबर. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आपला, फ्रॉम विच ऑफ द नेट्स गिवन बिलो कॅन ओपन बॉक्स बी फॉर्म्ड. आता विचारलंय ओपन बॉक्स कशापासून बनवू शकतो, यातल्या कोणत्या आकृतीपासून, म्हणजे पेंटॅमिनो. आता पेंटॅमिनो बनवायला काय, वी नीड 5 स्क्वेअर. If we fold that 5 square, we can make a open box. So here, look at it, count it, 1 2 3 4 5 and 6. It's 1 2 3 4 5 6. Here 6, here 6. And from this figure, we cannot make pentamino or open box. Okay, for making open box, we need a square type shape. Okay, so here 1 2 3 4 and 5. To make a pentamino, we need a 5 square. So here, this option can fulfill our requirement, 5 square. So this is our answer, which at option number 3.
काय त्याला 5ची गरज असते स्क्वेअरची, 5 आहेत आहेत इथे आहेत, इथे 6 आहेत, इथं बनवू शकतो, इथं क्यूब बनवू शकतो, क्यूबाईड बनवू शकतो, इथं क्यूब बनवू शकतो, क्यूबाईड बनवू शकतो, इथं आपण बनवू शकणार नाही मित्रांनो. म्हणजे इलिमिनेट जरी करून तुम्ही जर ऑप्शन काढायचे गेले तर तुमचा आन्सर ही बरोबर येणार आहे, जर तुम्हाला याचे बेसिक माहीत नसेल तरी पण. त्यामुळे ऑप्शन इलिमिनेट करणं आलं पाहिजे, पण त्याला अभ्यास असल्याशिवाय ते पण येऊ शकत नाही, त्याला रूल्सच माहीत पाहिजे. बघा आता 6 नंबरचा प्रश्न काय मित्रांनो, सोपा आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स विल अपीअर द सेम व्हेन व्ह्यूड फ्रॉम द फ्रंट, फ्रॉम साइड, फ्रॉम अबव. अशी कोणती फिगर आहे मित्रांनो, ती आपण कोणत्याही वरून पाहिली, साईडनं पाहिली आहे की नाही, फ्रंटनं पाहिली तर ती सेम दिसणार आहे जशाला आहे तशी. त्यातली कोणती आकृती आहे, बघा ही स्पेअर. याला जर आपण वरून पाहिलं तरी हाच दिसणार, असंच दिसणार, साईडनं पाहिलं तरी असंच दिसणार, कारण याचा जो सरफेस आहे तो कर्व सरफेस आहे. कुठून जरी पाहिला तर तो जशाला तसा दिसणार आहे लक्षामध्ये. आणि हे जर वरून पाहिलं तर सर्कल दिसल, साईडनं पाहिल्यानंतर आपल्याला हे कर्व फिगर दिसल आहे नाही. प्रत्येक वेगवेगळी आकृती प्रत्येक साईडनं व्ह्यूनं पाहिल्यानंतर दिसेल वेगवेगळी, ह्या तिन्ही पण ही जी कुठून पाहतो मला ती सेमच दिसणार आहे. त्यामुळे आपला आन्सर क्रमांक 1 असणार आहे, 6च. आलं लक्षामध्ये. बघूया पुढचा प्रश्न. ओके. If the figure given below is folded to make a cube, which color will not come adjacent? कोणता जो कलर आहे तो ॲडजस्टंट एकमेकांचे येणार नाही. कोणता कलर दिला त्याने आपल्याला, बघा प्रश्न क्रमांक आहे 7चं बघूया आपण. रेड कलर. कोणता कलर मिळणार, कम टू द रेड कलर. रेड कलरच्या ॲडजस्टंट कोणता कलर येणार नाही तो ओळखायचं सांगितलेला आहे या ठिकाणी आपल्याला. प्रश्न लिहिताना चुकला थोडा, माफी असावी. बघा तर मग आपल्या रेड कलरच्या अपोजिट कोणता कलर, आपल्या शेजारी कोणता कलर येणार नाही ते ओळखायचं आहे. तर कोणता कलर जो असतो तो मित्रांनो जो शेजारी येत नाही, जो अपोजिट आहे तो शेजारी येत नाही, आहे की नाही. रेडच्या अपोजिट जो असेल, बरोबर, रेडच्या अपोजिट जो कलर असणार तो शेजारी येणार नाही. मग आपल्याला अपोजिट कलर अगोदर रेडच्या काढावा लागणार आहे. आणि कधी अपोजिट कलर जर तुम्हाला काढायचे असतील मित्रांनो तर ते काय करायचं, या ठिकाणी बघा एक सोडून जोडी लावायची, याची जोडी याच्यासोबत, याची जोडी याच्यासोबत, उरलं काय मग रेड आणि ग्रीन. म्हणजे इथं काय येणार आहे मित्रांनो, ग्रीन येणार आहे. काय येणार आहे, ग्रीन. म्हणजे रेडच्या अपोजिट काय असणार आहे, ग्रीन. मग हा जो ग्रीन आहे अपोजिट आलेला तो शेजारी कधीच येणार नाही, लक्षामध्ये. म्हणून याचं उत्तर जे आहे ते असणार आहे ग्रीन असणार आहे. कधी हे जे आपण जे जोड्या लावतो मित्रांनो ह्या एक सोडून लावायच्या आहेत. आणि इथं जर हे जर फिगर अशी असतील तर ह्या फिगरच्या याची अपोजिट जोडी आपण ग्रीन सोबत लावली. कारण ग्रीनचा बॉक्स आणि रेडचा बॉक्स एकमेकाला कुठलीच व्हर्टेक्स असेल किंवा साईड असेल ते अटॅच करत नाही, म्हणून हे एकमेकाच्या विरुद्ध आले. आणि हेच जर इथं जर असता तर त्याने ते हे जे रूलचं काम केलं नसतं. हे लांबला माहीत म्हणून त्याला आपण अपोजिट रेडच्या अपोजिट ग्रीन घेतलेलं आहे. आणि अपोजिट जे असतो तो कधीच शेजारी येत नाही, म्हणून अगोदर अपोजिट शोधायचा मित्रांनो. मग उत्तर तुम्हाला काही जरी विचारलं तरी आपण सांगू शकतो. या ठिकाणी उत्तर आहे ग्रीन, लक्षामध्ये. 8वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग नेट्स इज ऑफ पेंटॅमिनो. यातला कोणता जी फिगर आहे ती पेंटॅमिनो आहे. बघा पेंटॅमिनो पाहायला आपण आधीच बघितले, 5 स्क्वेअर लागतात. तर 5 स्क्वेअर येण्यासाठी या बघा या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 इथं 5 आहेत, बाकी सर्वकडे 6 आहेत. मग आपला आन्सर साहजिकच मित्रांनो काय असणार आहे, 2 नंबरचं ऑप्शन असणार आहे. आपण अगोदरच बघितलं होतं माहिती याची, लक्षामध्ये. पेंटॅमिनोला काय, पेंटोमिनो बनवायला 5 स्क्वेअर लागतात, तिथंच 5 स्क्वेअर आहेत, बाकीकडे 6 आहेत. त्यामुळे आपला आन्सर क्रमांक 2. पुढचा प्रश्न 9वा, 9 बघायचा अगोदर आपल्याला. या ठिकाणी नेट ऑफ क्यूब shaped number die is given below. Which number will not come on the adjacent surface or of the surface which has number 5 on it? आता 5च्या शेजारी काय येणार नाही ते बघायचं मित्रांनो. शेजारी नाही म्हणजेच काय, त्याच्या अपोजिट कोणता आहे तो बघायचा. 5च्या अपोजिट काय येईल लक्षामध्ये. आणि जोड्या कशा लावायच्यात मित्रांनो, गॅप सोडून. याची 1ची 5 सोबत आहे की नाही, 4ची 2 सोबत आणि 6ची 3 सोबत. म्हणजे काय येईल मित्रांनो बघा, 4 अपोजिट 2, 1 अपोजिट 5 आणि 3 अपोजिट 6. तर मग 1चे अपोजिट काय आहे मित्रांनो, 5च्या अपोजिट काय यायला लागले, 1 यायला लागला आहे, बरोबर. म्हणजे हा 1 त्याच्या शेजारी येणार नाही, जे अपोजिट आहे तो शेजारी येणार नाही. म्हणून ध्यान ठेवायचं, आपला आन्सर या ठिकाणी काय असणार आहे, 1 असणार आहे. का बरी, जो अपोजिट तो शेजारी येत नाही, म्हणून आपलं उत्तर क्रमांक 1 आहे, तो शेजारी येणार नाही, लक्षामध्ये.
पुढचा प्रश्न बघूया. तर शेवटचा आपला जो आहे तो इथं पण प्रश्न तर असा आहे वाटते बहुतेक. हां, इथं काहीतरी विचारलं पण बघा. क्युबिकल बॉक्स इज पेपर इज फोल्डेड अकॉर्डिंग टू द फिगर अँड क्युबॉइड बॉक्स इज मेड. इथे क्युबॉइड बनवलेला आहे त्यांनी या 6 याच्यापासून, बरोबर. आता इथे काय म्हणजे विच लेटर विल देअर बी अपोजिट टू द सरफेस विथ द लेटर आर. आरच्या अपोजिट इथं ओळखाय सांगितलं, फक्त अपोजिट ओळखाय सांगितलं. ॲडजस्टंट ओळखाय सांगितलंय का नाही. मग बघा लावा जोडे गॅप सोडून एक. ओके, मग उरलं काय म्हणजे इथं बघा यू अपोजिट ए, बरोबर मित्रांनो. ई अपोजिट काय ते एल नाही आय सॉरी. आणि इथं काय विचारलं मग आर अपोजिट एल. अपोजिट विचारले सर, सर उत्तर आहे काय एल. लक्षामध्ये मित्रांनो फक्त ॲडजस्टंट विचारलं का, ॲडजस्टंट जर विचारलं असतं तर आन्सर काय आलं असतं, तेच आन्सर आलं असतं. कारण की जो ऑपोजिट असतो तोच ॲडजस्टंट राहू शकत नाही. लक्षामध्ये. तर या प्रकारे आपला लेसन क्रमांक 20 देखील आपण स्पष्टीकरणासहित बघितलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास मात्र लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.